ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे सायली अस्मिताच्या खोलीतून बाहेर आल्यावर कल्पना तिला विचारते, सायली काय झालं? अस्मिताबरोबर तू बोललीस का? मला माहिती आहे अस्मिता तिच्या मनातलं फक्त तुझ्याशीच सांगू शकते. त्याबरोबर सायली म्हणते, हो आई, बोललं मी त्यांच्याशी. मला सांगा, आज त्या कोणाला भेटायला गेल्या होत्या? त्यावर मग कल्पना म्हणते, अगं कोणीतरी तिची मैत्रीण होती, तिला भेटायला गेली होती. त्यावर सायली म्हणते, नाही आई, आज अस्मिताताई सचिन भाऊजींना भेटायला गेल्या होत्या. त्यावर हे कळल्यावर आता कल्पना म्हणते, काय सचिनला? अगं पण ही मुलगी. त्यावर मग सायली म्हणते, आई आई शांत व्हा ना, शांत व्हा. हे बघा, चिडचिड करून काही होणार नाही आहे, शांत व्हा. आणि आता अस्मिताताईंनी असा विचार केला आहे की सचिन भाऊजी सुधारलेत आणि त्यांना एक संधी दिली पाहिजे, त्यांच्याबरोबर संसार केला पाहिजे. त्यावर कल्पना म्हणते की अगं काय बोलते ती मुलगी हे? त्यावर सायली म्हणते, हो, आणि त्यांना असं वाटतं आहे की हे सगळं जर चांगलं व्यवस्थित झालं तर हे त्यांच्या बाळासाठी चांगलं असेल म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी हा असा निर्णय घेतला आहे. त्यावर कल्पना म्हणते, अगं मलाही मान्य आहे बाळाला आई बाबा हवेत म्हणून, पण म्हणून सचिनसारख्या माणसाला माफ करायचं? अगं तू चांगला असं मला नाही वाटत. सायली म्हणते, अहो आई, मलासुद्धा नाही वाटत आहे, पण काळजी करू नका, अस्मिताताईंच्या बाबतीत जे काही होईल ते सगळं छान होईल. त्यावर अस्मिताला कळत का नाही आहे, ती का असं वेड्यासारखं विचित्र वागते आहे असं कल्पना म्हणत असते. सायली तिला म्हणते, आपण देवाकडे प्रार्थना करूया, देव सगळं व्यवस्थित करेल. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन महिपतचा फोन तपासतो. तर चैतन्य म्हणत असतो, काय झालं, सायली वहिनीला खाली पाठवून दिलंस आणि मग तू फोन तपासायला घेतलास, असं का केलंस? हे बघ अर्जुन, तू सायली वहिनीपासून काहीही लपवायला नको आहेस. का लपवतोस तू तिच्यापासून? त्याबरोबर अर्जुन म्हणतो की मी तिच्या नसताना हा फोन तपासला कारण सायलीला साक्षी जिवंत आहे आणि तुरुंगाच्या बाहेर आहे. मुळात ही गोष्टच आवडणार नाही आहे. आता ऐक, मी काय करणार आहे ते सांगतो. आणि मग अर्जुन चैतन्याला त्याचा पूर्ण प्लॅन समजून सांगतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो, ठीक आहे, करूया असं तर असं, पण म्हणजे सायली वहिनीला सध्या तरी आपल्याला काहीही सांगायचं नाही आहे तर. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. त्यानंतर चैतन्य तिकडनं निघतो आणि मग वेळ आलेली असते ती झोपायची. झोपताना सायली अर्जुनला म्हणत असते, आता अस्मिताताईंशी बोलण्यात वेळ खाली कसा गेला ना हे मला कळलंच नाही. बरं ते जाऊ द्या, मला सांगा, महिपतच्या फोनमध्ये तुम्हाला काही सापडलं का? नाही म्हणजे काही कळालं? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, काही खास नाही सापडलं. सायली म्हणते, अहो असं कसं? महिपत शिखरेचा फोन येतो, मला वाटलं त्याचे सगळे काले चिठ्ठे सापडतील आपल्याला त्या फोनमध्ये. बरं जाऊ द्या, मीच बघते. अर्जुन म्हणतो, अगं थांब बायको, कशाला अवघास तू त्या सगळ्यात आत्ता रात्रीची पडतेस? जाऊ देत ना, झोप तू. आणि खरं सांगतोय ना, मी व्यवस्थित फोन चेक केला आहे, त्यामध्ये काहीही सापडलेलं नाही आहे. ते कन्स्ट्रक्शन साईट्सचे फोटोज आणि सिमेंट डीलर बरोबरचे चॅट्स, इतक्यापेक्षा काहीही जास्त महत्त्वाचं नाही आहे, कळलं? चल झोपून घे, उद्या सकाळी उठायचं आहे लवकर. त्यावर सायली म्हणते, हो खरंच. आणि मग सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आता झोपून घेतात. सायली झोपल्यावर अर्जुन डोळे उघडतो, बघतो तर काय, सायली गाढ झाली आहे. मग अर्जुन लगेचच विचार करतो की हीच ती वेळ आहे जेव्हा मी जाऊन आता भेटून येऊ शकतो महिपतला. मग अर्जुन अलगद सायली झोपली आहे का नाही हे तपासतो. तर दुसऱ्या बाजूला नागोबाला प्रिया फोन करते आणि प्रिया आता त्याला म्हणत असते, हॅलो. नागोबा म्हणतो, का उगाच रात्री बेरात्री फोन करतेस प्रिया, झोपू देत ना. त्यावर ती म्हणते, माझ्या डोळ्यांची झोप उडाली आहे. नागोबा म्हणतो, काय झालं आता? प्रिया म्हणते, इकडचं सगळं बाहेर हँडल करता करताना माझ्या नाकी नऊ आली. म्हणजे मला कळत नाही आहे तुरुंगात नेमकं कोण आहे, तुम्ही का मी? मी तर ना, मला तुरुंगात असल्यासारखंच वाटतं. कुठून बाहेरून जाऊन आले की ताबडतोब मला 1760 प्रश्न विचारले जातात. कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस, काय करायला गेली होतीस? बाप रे, म्हणजे मलाच प्रश्न पडतो की नक्की जेलमध्ये कोण आहे, कळलं ना? आणि हो, हे सगळं मॅनेज करणं मला खूप अवघड जातं आहे. मी तुम्हाला फोन दिल्यामुळे तो हवलदार सारखे मला प्रश्न विचारतो आहे, माझ्याकडे आणखीन पैसे मागतो आहे. नागोबा म्हणतो, तुला काय वाटलं होतं बाहेर राहणं सोपं आहे? नाही, बाहेर राहणंही तितकंच अवघड आहे. आता काय करायचं ते तुझं तू बघ. आणि तो फोन कट करतो. आता प्रिया विचार करते, मी एवढे पैसे आणू कुठून? तर दुसऱ्या बाजूला अर्जुन हा आता महिपतला भेटायला आलेला असतो. महिपत म्हणतो, काय अर्जुन साहेब, अहो एवढ्या रात्री कशाला मला भेटायला आला? मला भेटल्याशिवाय काही तुमचा दिवस जात नाही का?
त्यावर अर्जुन म्हणतो, काही नाही रे, एक महत्त्वाची गोष्ट आठवली ती तुला सांगायला आलो. त्याबरोबर आता महिपत म्हणतो, अहो अर्जुन साहेब असं काय करताय? नाही म्हणजे तुम्हाला सतत काही महत्त्वाचं सुचल आठवल, मग काय प्रत्येक वेळी ते सांगण्यासाठी मला तुम्ही इथं तुरुंगात येणार आहे का? काय? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही नाही, सर्व काही तुला सांगायला मी नाहीच येणार, पण आत्ता मला जी गोष्ट कळाली आहे की नाही, ती गोष्ट तुला कळणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. आता मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. त्याबरोबर महिपत म्हणतो, बोला. अर्जुन म्हणतो, हे बघ, तू कोर्टात साक्ष दे. त्यावर तो म्हणतो की मी असं काही नाही करणार आहे, तुम्हाला तर माहिती आहे. त्यावर मग आता अर्जुन म्हणतो, पण तू असं का नाही करत आहेस रे? का नाही करत आहेस? नाही म्हणजे नागराजसारख्या माणसाला तू वाचवशील असं तर मला वाटत नाही, आणि तू तुरुंगातून बाहेरही पडणार नाहीस असंही मला वाटत नाही. लीगल इनलिगल कुठल्या नाही कुठल्या पद्धतीने तू तुरुंगाच्या बाहेर पडणार म्हणजे पडणार, बरोबर? पण मग तू वकीलही केलेला नाही आहेस. ती ॲडव्होकेट विशाखा प्रभूणे, तिचा पत्ता सापडला आहे मला. त्याबरोबर महिपत म्हणतो, हो, पण त्या बाईंचा आणि आपला काही संबंध नाही ना, ती बाई घेतच नाही आहे ना आपली केस. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो, ती केस घेत नाही आहे. बरं, पण काय ना महिपत, तू तुरुंगात तर सडणार नव्हतास हे मला माहिती आहे, आणि तू पोलिसांबरोबर जो उद्धटपणा करतोस, जो विचित्र वागतोस, ते कशाच्या जीवावर? नाही म्हणजे तुला तर एकच मुलगी होती, साक्षी शिखरे, आणि ती तर मेली. तू तर किती ढसाढसा अश्रू गाळले होतेस, किती तू नाटक केलं होतंस, किती तू कांगावा केला होतास, किती काय 13वं 12वं तिचं 10वं, ते सगळं 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 केलं होतंस. ते सर्व मी पाहिलं आहे ना माझ्या डोळ्यांनी. मग बोल, कोणाला वाचवतो आहेस तू? नागराजला तर तू वाचवत नाही आहेस. मग साक्षी महिपत शिखरे. त्याबरोबर अर्जुनने हे नाव घेतल्यावर महिपतचं तोंड पडतं, आणि मग महिपत म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही सुभेदार साहेब? अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतोय मी. तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे? साक्षी जिवंत आहे. हो महिपत, साक्षी जिवंत आहे, आणि ही गोष्ट मला माहिती आहे. मला तुला वाटलं होतं की ही मला माहीत नाही आहे, म्हणूनच तू एवढं काही खोटं बोलत होतास ना, पण आता मला सगळं माहिती आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता प्रिया विचार करत असते, इकडे हवलदार पैसे मागतोय, तिकडे आई बाबा पैसे मागतायत, इकडे या नागोबाचं बघा, काही करू, कुठून पैसे एवढे आणू? इतक्यात त्या ठिकाणी अश्विन घरी आलेला असतो. प्रिया लगेचच अश्विनला ग्लासभर पाणी देते. पिऊन झाल्यावर अश्विन ते ग्लास ठेवायला जात असतो. प्रिया म्हणते, अरे मी आहे ना, मी ठेवते, आणि मग ते अश्विनच्या हातातनं ते ग्लाससुद्धा घेते, आणि नंतर लगेच अश्विनकडे जाऊन म्हणते, अश्विन ऐक ना. अश्विन म्हणतो, बोल तन्वी. त्यावर ती म्हणते, मला थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, पैसे कशाला? त्यावर प्रिया म्हणते, अरे असं काय करतो आहेस अश्विन, मला जरा पार्लरला जायचं होतं ना, त्यासाठी हवे होते पैसे. मला दुसरे कशासाठी हवे असणार आहेत? अश्विन म्हणतो, अच्छा म्हणजे आता तुझ्याकडे पार्लरला जाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत का? ते सुद्धा माझ्याकडनं घेशील? त्यावर ती म्हणते, अश्विन आता माझ्याकडे नाहीच आहेत पैसे. नाही म्हणजे आपल्या दोघांमध्ये कमावतं कोण, तू की नाही? मग आणि तसंही म्हणजे माझ्याकडे थोडेफार पैसे होते, पण ते आता संपत आलेत, म्हणून म्हणते देशील ना? अश्विन म्हणतो, ठीक आहे, उद्या बघूया, आणि मग तो तिकडनं झोपायला जातो. त्याबरोबर महिपत म्हणत असतो, अहो सुभेदार साहेब, काही कसं बोलता तुम्ही? नाही, जेलमध्ये ज्या माणसाचा खून झाला आहे तो माणूस जिवंत कसा असू शकतो, आणि बाहेर तरी कसा असू शकतो? नाही, तुम्हाला ना काहीतरी गैरसमज झालेला आहे, काहीतरी भात झालेला आहे, आणि जेलमधनं माणसाला बाहेर कसं काढू शकतो बरं आपण? उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नका. अर्जुन म्हणतो, नाही बरोबर आहे, जेलमधनं माणसाला बाहेर नाहीच काढू शकत. परत जिवंत माणूस, मेलेलं माणूस वगैरे वगैरे सगळं मान्य, पण एक गोष्ट लक्षात ठेव महिपत शिखरेला काहीही करणं अवघड नाही आहे, समजलं ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू खूप मोठा राक्षस आहेस, ही गोष्ट मला माहिती आहे, पण तरीही तुझ्या मुलीचं नाव घेतलं ना की आजही तू हळवा होतोस, कळलं? त्याबरोबर महिपत म्हणतो, मग आता माझी लेक होती ती, माझा तिच्यावर सगळ्यात जास्त जीव होता, तर ती गेली म्हणल्यावर मला सोडून कायमची. मग त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो का? मग एक मिनटं, फोटो बघशील मुलीचा डोळे भरून? फोटो
आणि मग तो महिपतला साक्षीचा एक फोटो दाखवतो आणि आता त्या फोटोमध्ये साक्षीने पंजाबी ड्रेस वगैरे वेअर केलेला असतो. आता महिपत तो फोटो बघतो आणि म्हणतो, नाही, ही माझी पोरगीच नाही. अहो नाही हो, माझ्या पोरीचे केस लांब लचक होते, या पोरीचे केस आखूड आहेत. ही पोरगी पंजाबी ड्रेस वगैरे घालून बसली. माझी साक्षी तसले कपडे कधी घालायचेच नाही. तिला ते सगळं सूट व्हायचं नाही आणि जमायचं नाही बी. ते सगळं वेगळंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोळे आहे तिच्यासारखे, पण ही जिवंत नाही आहे, माझी पोरगी नाही हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, 5 मिनटं. किती? 5 मिनटं लागतात. त्याबरोबर महिपत म्हणतो, काय? अर्जुन म्हणतो, 5 मिनटं लागतात ना या सर्व गोष्टी बदलायला? हे बघ, मला अगदी व्यवस्थित माहिती आहे महिपत, साक्षी जिवंत आहे. आणि आज ती जिथे मला दिसली, मी ताबडतोब तिथे पोलीस बोलवून पोलिसांना सांगू शकत होतो की हिला कायमचं म्हणजे तुरुंगातच ठेवा. पण काय आहे ना, मी तसं केलं नाही. मी काय केलं, मी इथे आलो, तुला सांगितलं का, तर काहीतरी सोल्युशन निघावं यासाठी. हे बघ महिपत, आता मी तुला ना एक डील देतो, म्हणजे तू विचार कर. तुला जर साक्षी जेलच्या बाहेर सेफ हवी असेल ना, तर तू नागोबा विरुद्ध कोर्टात साक्ष दे. कबूल कर हे की तुला ती सुपारी नागराज किल्लेदारनेच दिली होती. एकदा का तू ते नाव कबूल केलंस ना, की त्यानंतर माझा शब्द आहे माझा की साक्षी पुन्हा तुरुंगात कधीच जाणार नाही आणि ती बाहेर सेफ राहणार. मग तर झालं. आता मला माहिती आहे एक गोष्ट चांगलीच, ती म्हणजे महिपत शिखरे कधीच स्वतःचं नुकसान होईल असं काहीही करून घेणार नाही. ज्या ठिकाणी तुझा आणि तुझ्या मुलीचा फायदा असेल अशीच काहीतरी गोष्ट तू करशील, बरोबर ना? आफ्टर ऑल डिसिजन हा तुझा असेल. डिसिजन घेताना तर तुला कोणीही फोर्स करू शकत नाही. पण मला वाटतं तुझा फायदा बघायला हवा. आता काय करायचं ते तुझं तू ठरव. मी निघतो. पण महिपत, नीट विचार कर, कारण आता तुझ्या विचारांवरती पुढचं सगळं डिपेंडंट आहे. तू ठरव तुला काय करायचं ते. साक्षी शिखरेला वाचवायचे की त्या नागराज किल्लेदारला वाचवायचे? पर्याय दोन्हीही आहेत आणि हातात तुझ्याच आहेत. काय जे ठरेल ते मला सांग. बरं चल, आता मी निघतो. नाही म्हणजे तू म्हणालास ते झोपलं पाहिजे ना रात्रीचं. मग अर्जुन तिकडनं निघतो. गाडीत येऊन बसतो आणि मग तो विचार करतो की चैतन्याला कॉल करतो. अर्जुन चैतन्याला फोन करतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन काय रे, एवढं रात्रीचा कोण फोन करतं? अर्जुन स्पीकिंग, ते सगळं सांगते, बोल. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, मला उद्याची कोर्टात तारीख हवी आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, काय, कशाला? त्यावर अर्जुन सांगतो, महिपतच्या केससाठी, नागोबाच्या केससाठी. त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे कसं शक्य आहे? बघ ना आता रात्रीचे किती वाजलेत, कसं जमणार आहे हे? त्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो, पहिला तर उठ आणि मी काय सांगतोय ते व्यवस्थित ऐक. मी आत्ताच महिपतला भेटून आलो आहे. काय करायचं ते मी सांगतो तुला, ऐक. आणि मग आता चैतन्यला अर्जुन सगळं काही कसं काय करायचं हे समजून सांगतो. आता अर्जुनने हे जे काही सांगितलेलं असतं ते सगळं ऐकल्यानंतर मग तर चैतन्याच्या डोळ्यांची झोपच उडते आणि चैतन्य अर्जुनला सांगतो की काळजी करू नको, काय करायचं आहे ते मी बघतो. अर्जुन म्हणतो, हे बघ काहीही कर, अगदी काहीही, पण मला उद्याची तारीख मिळवून दे म्हणजे दे, त्यासाठी काहीही कर. त्यावर चैतन्य सांगतो, हो काय करायचं आहे ते मी बघतो मी. आणि मग आता अर्जुन त्याला सांगतो, काहीही झालं तरी उद्या या गोष्टीचा निकाल लागायला हवा. आणि मग तो फोन ठेवतो. त्यानंतर मग अर्जुन आता विचार करतो, चला घरी पोहोचलं पाहिजे आता लवकर, आणि मग तो निघतो. तर इकडे सायली अर्जुनबरोबर भांडत असते. अहो काय चाललं आहे तुमचं? एवढं खोटं का बोलताय तुम्ही माझ्याशी? का? काय गरज? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हे बघ बायको, जाऊ देत ना, जे झालं ते झालं, उगाच कशाला चिडतेस? सायली म्हणते, बघा पुन्हा तुमचं तेच. नवरा बायकोच्या नात्यात खोट्याला जागा नसते, पण नाही, प्रत्येक वेळी तुम्ही माझ्याशी खोटं बोलता, माझी फसवणूक करता, मला राहायचंच नाही आहे ना मुळात तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, आपण आता खूप रात्र झाली आहे, झोपूया आणि सकाळी या विषयावर बोलूया. सायली म्हणते, बघा कशी विषयाची टाळाटाळ करतायत, बघा तुम्हाला काहीच वाटलं नाही का माझ्यापासून लपवाछपवी करताना? नवरा बायकोच्या नात्यात लपवाछपवीलाच स्थान नसतं, पण नाही, तुम्हीच केली आहेत ना.
जाऊ देत आता मला ना काही बोलायचंच नाही आहे. आणि मग सायली लगेच आता कपाटाजवळ जाऊन कपाट उघडते. अर्जुन म्हणत असतो, बायको अगं काय चाललं आहे, एवढ्या रात्रीचं तू काय करतेस? आणि सायली काय अगं, सायली आता बॅगेत कपडे भरायला घेते. अर्जुन म्हणत असतो, बायको बायको प्लीज ऐक ना माझं, बायको काय चाललं आहे तुझं, सांग तरी कमीत कमी. सायली म्हणते, काय चालणार आहे, आश्रमात परत चालली आहे मी, नाही राहायचं आहे मला इथे, समजलं. एवढं बोलून सायली पॅकिंग करू लागते. अर्जुन म्हणतो, बायको थांब, बायको हे बघ असा वेड्यासारखा निर्णय घेऊ नकोस, थांब, ऐक माझं सायली, प्लीज प्लीज ऐक. पण सायली काहीच ऐकून घेत नसते. ती म्हणते, मी म्हटलं ना मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो, अगं एकदा थांब तर. सायली म्हणते, नाही थांबायचं आहे, आणि तिकडनं निघून जाते आणि खोलीचं दार बंद करून घेते. इतक्यात खऱ्या सायलीला जाग येते. मग सायलीच्या लक्षात येतं की आपल्याला हे जे काही दिसत होतं ते सगळं खोटं होतं. हे सगळं तर माझं एक विचित्र आणि वाईट स्वप्न होतं. मग सायली विचार करते, हे तर इथेच माझ्या शेजारी झोपलेत, मग मला असं का वाटलं स्वप्नात हे माझ्या जवळ नाही आहेत? नाही, ते काही नाही, मला ना शांत राहिलं पाहिजे. काही झालं तरी हे माझ्याशी खोटं नाही बोलू शकत, माहीत आहे मला, नाही बोलू शकत. आणि मग सायली झोपते. अर्जुन आता डोळे उघडतो आणि उठून बसत म्हणतो, थँक गॉड बायकोला समजलं नाही की मी इथे नव्हतो. जर तिला कळलं असतं तर आता खूप मोठी गडबड होऊन गेली असती. आय एम सॉरी बायको, मी तुझ्यापासून खूप गोष्टी लपवतोय, पण काय करू, माझ्याकडे लपवा छपवी करण्यावाचून दुसरा कुठला पर्यायही नाही आहे ना. तर दुसऱ्या दिवशी अश्विन हा आवरावर करत असतो आणि प्रिया ही मस्त तंगड्या पसरून झोपलेली असते. अश्विन तिला म्हणतो, तन्वी अगं उठ आता, फ्रेश तरी हो, तुला बघून मला आजारासारखं वाटायला लागलं, उठ. त्याबरोबर प्रिया विचार करते, शिट यार, ह्या ना माणसाचं काय करू मला कळत नाही. जरा म्हणून मी उशिरा उठले की ह्याला लगेच प्रॉब्लेम असतो. पण जाऊ दे, सध्या ह्याला दुखवून चालणार नाही. हो हो हो, एवढं बोलत प्रिया उठते आणि जाऊन आवरते. तर आता इकडे अश्विन हा त्याचं काम करत असतो आणि प्रिया आता तिकडे येते आणि प्रिया तिचं कपाट उघडते. कपाट अस्ताव्यस्त बघून ती अश्विनला म्हणते, अश्विन माझं कपाट तू उघडलं होतंस का? तुला जर काही हवं असेल तर तू माझ्याकडे मागत जा, माझं कपाट का उघडलंस? अश्विन म्हणतो, अगं पण मी का उघडू तुझं कपाट? तुझ्या कपाटात तुला तुझ्या तरी वस्तू का व्यवस्थित सापडतात का, की माझ्या वस्तू सापडतील म्हणून? मी नाही उघडलेलं तुझं कपाट, समजलं ना. त्यावर आता प्रियाला मात्र घाबरायला होतं. प्रिया विचार करते की मग माझं कपाट कुणी उघडलं. ती लगेचच जाते आणि महिपतचा मोबाईल ठेवलेलं ते पाकिट तपासते आणि मग आता त्या पाकिटामध्ये तो मोबाईलसुद्धा नसतो. प्रिया विचार करते, मग माझं कपाट उघडलं कुणी, काय केलं कुणी? त्याबरोबर आता अश्विन तिला म्हणत असतो, काय झालं आहे? पण प्रिया आता काहीच सांगत नसते. प्रियाला मात्र आता इकडे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की काय झालं, माझं पाकिट गेलं कुठे? आता प्रियाचं हे नेमकं सगळं काय सुरू आहे, काय म्हणजे प्रिया वागते यातलं अश्विनला काहीच कळत नसतं. प्रिया विचित्र वागत असते आणि अश्विन हा मात्र बिचारा शांतपणे तिला बघत असतो. प्रिया आता म्हणजे चिडते की माझ्या परवानगीशिवाय कोणीतरी येऊन माझी खोली वगैरे तपासली, असंवालं एक फिलिंग तिच्या मनामध्ये आलेलं असतं. पण आता ती काहीच बोलत नाही. ती रागाने जोरात पुन्हा ते कपाट आता ठेवून देते बंद करून. आणि दुसऱ्या बाजूला आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं कोर्टात आलेले असतात. नागोबा म्हणतो, मी काही केलेलं नाही अर्जुन, तुला माहिती आहे, तरी तू उगाच मला शिक्षा मिळवून द्यायच्या मागे लागलायस. पोलीस एवढं बोलल्यावर नागराजला घेऊन जात असतात. त्यावेळी अर्जुन नागराजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि नागराजला म्हणतो, नागराज तुला जो हुकमाची राणी वाटतोय तो पत्ता लवकरच मी काढून घेणार आहे, लक्षात ठेव. त्याबरोबर मग मात्र आता नागोबा हा जरासा घाबरतो. त्यानंतर मग आपण पाहतो की नागोबाच्याच फोनवरून आता महिपतने साक्षीला फोन करून इथून पनवेलातनं गायब हो असं सांगितलेलं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणी प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.